नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजेच लग्नाचे दिवस आहेत. आणि या लग्नासराईमध्ये मुलामुलींना घरी लग्न जुळल्यानंतर केळवणाला बोलवतात. तेव्हा त्या केळवणाच्या दिवशी काढायला मी अशी एक सुंदर रांगोळी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. एकदम सिंपल आहे ती रांगोळी, खूप छान वाटते. चला तर मग ती रांगोळी कशी काढली आहे हे आपण बघूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी पिंक कलर आणि रेड कलर टाकून घेतला आहे. थोडा पिंक कलर टाकला आहे मध्ये आणि बाजूला रेड कलरचं शेड दिलेलं आहे. त्यानंतर इयरबडच्या साहाय्याने मी त्याला कमळाचं फूल बनवून घेतलेलं आहे. आता नुसतंच जर केळीचं पान काढायचं तर त्याच्यासोबत आपल्याला एक छोटंसं फूल किंवा एक दोन फुलं असे काढले की ते एकदम रांगोळी वेगळी दिसते. म्हणून मी कमळाचं फूलवरती काढून घेतलं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, मी केळीच्या पानाचा आकार काढून घेतला आहे पहिल्यांदा डार्क ग्रीन कलरमध्ये. आणि त्याच्यामध्ये बॉर्डरला मी पॅरोट ग्रीन कलर टाकला आहे आणि मध्ये डार्क ग्रीन कलर टाकला आहे. आणि त्याला थोडंसं शेडमध्ये पॅरोट ग्रीनमध्ये मी थोडा डार्क ग्रीनचा पण शेड दिलेला आहे एकदम असा. त्यानंतर फेंट येलो कलरमध्ये लाईन ओढून त्याला आडव्या तिरप्या लाईन्स दिलेल्या आहेत, जेणेकरून ते केळीचं पान आपलं वाटलं पाहिजे. ह्याच्यासाठी मी केळीचं पान असं बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर मध्ये एक छोटंसं फ्लॉवर तयार केलं आहे व्हाईट कलरमध्ये. त्यानंतर त्या केळीच्या पानाला ना असे काप्स असतात, ते मी 4 साईडला काप्स देऊन दिले आहेत बघा. आणि त्यात आतमध्ये लिहिलेलं आहे की श्रेयाचे केळवण. तुम्हाला ज्यांना केळवण करायचं आहे त्यांचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर जे काप्स आहेत त्याला पण मी ग्रीन कलरने करून घेतलं आहेत व्यवस्थित. आणि थोडं डेकोरेट करायसाठी म्हणून मी अजून छोटे छोटे फ्लॉवर्स कमळाच्या दोन्ही साईडला मी काढून घेतलेले आहेत. तुम्हाला जर अजून याच्यात काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि त्या केळीच्या पानामध्येच मी 2 साईडला 2 असे डॉटमध्ये व्हाईट कलर टाकून घेतले आहेत आणि त्या व्हाईट कलरच्या डॉटला प्रेस केलेला आहे आणि हळदी कुंकू म्हणून रेड आणि येलो कलर टाकलेले आहेत, म्हणजे हळदी कुंकांचे करंडे म्हणून मी तिथे दाखवलेले आहेत. तुम्हाला याच्यात अजून वेगळ्या पद्धतीने करता येईल. नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जेव्हा काढेल त्यात मी परत वेगळ्या पद्धतीने एक दाखवेल केळवण रांगोळी. त्यानंतर मी बाजूला 3 असे फ्लॉवर काढून घेतलेले आहेत छोटे छोटे, त्या केळीच्या पानाच्या भोवताल असे सुंदर दिसतात म्हणून मी काढून घेतलेले आहेत. बघा, आपण केळवणाला ही रांगोळ काढू शकतो. तेव्हा तुम्हाला कशी वाटली?